नमस्ते, जय हिंद, वंदे मातरम. नमस्कार मित्रांनो, जय जवान जय किसान हा नारा आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत. पण तुम्हाला माहीत आहे का की हे केवळ 4 शब्द नाहीत, तर ती आपल्या भारताची खरी ताकद आहे. एका बाजूला रणमैदानावर देशाचे रक्षक असणारे आपले जवान, तर दुसऱ्या बाजूला शेतात घाम गाळून कोट्यवधी लोकांचे पोट भरणारे आपले शेतकरी. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की हा ऐतिहासिक नारा कधी, का आणि कसा सुरू झाला आणि आजच्या डिजिटल युगातही त्याचे महत्त्व काय आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, हा प्रवास सुरू होतो वर्ष 1965 मध्ये. त्यावेळी आपला देश अत्यंत कठीण परिस्थितीतून जात होता. एकीकडे पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले होते, तर दुसरीकडे शेतात भीषण दुष्काळ पडला होता. अन्नधान्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. भारताला दुसऱ्या देशाकडून धान्य आयात करावे लागत होते. अशा दुहेरी संकटाच्या वेळी भारताचे तत्कालीन पंतप्रधान आदरणीय लाल बहादूर शास्त्री यांनी देशाचे नेतृत्व केले. त्यांनी देशवासियांना आठवड्यातून 1 दिवस उपवास करण्याचे आवाहन केले आणि देशामध्ये एका नवा ऊर्जेचा संचार करण्यासाठी जय जवान जय किसान हा ऐतिहासिक नारा दिला. या एका नाऱ्याने सीमेवरील सैनिकांचे मनोधैर्य वाढवले आणि शेतातील शेतकऱ्यांना अधिक धान्य पिकवण्यासाठी प्रेरित केले. चला तर मग आधी बोलूया आपण जवानांबद्दल. जेव्हा आपण आपल्या घरात सुरक्षित झोपतो, सण उत्सव साजरे करतो, तेव्हा आपला जवान -40° तापमानात सियाचीनच्या बर्फात किंवा 50° तापमानात राजस्थानच्या वाळवंटात देशाची सुरक्षा करत असतो. भारतीय सैनिकाचे शौर्य जगात अतुलनीय आहे. 1965चे युद्ध असो की 1971चे युद्ध असो वा कारगिलचे युद्ध, आपल्या जवानांनी नेहमीच प्राणाची आहुती देऊन तिरंग्याची शान राखली आहे. नैसर्गिक आपत्ती असो की अंतर्गत सुरक्षा, आपले जवान सदैव तत्पर असतात. म्हणूनच प्रत्येक भारतीयाच्या मनात जवानांबद्दल सर्वोच्च आदर असायलाच हवा. आता वळूया आपल्या दुसऱ्या नायकाकडे, म्हणजेच किसान, शेतकरी. शास्त्रीजींच्या आवाहनानंतर देशात हरित क्रांती झाली. ज्या देशात अन्नधान्याची टंचाई होती, त्याच देशातील शेतकऱ्यांनी आपल्या रक्ताचे पाणी करून देशाला अन्नधान्याच्या बाबतीत आत्मनिर्भर बनवले. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. पाऊस असो, कडक ऊन असो वा थंडी, शेतकरी कधीही सुट्टी घेत नाही. तो शेतात घाम गाळतो, म्हणूनच आज आपल्या ताटात अन्न येते. जवानाप्रमाणेच शेतकऱ्याचे कष्टही देशाच्या प्रगतीचा मुख्य कणा आहे. शेतकऱ्यांच्या या त्यागाला आपला कोटी कोटी प्रणाम. मित्रांनो, जय जवान जय किसान हा केवळ एक इतिहास नाही, तर ती आपली जीवन पद्धती आहे. आपण प्रत्येक जवानाचा आणि प्रत्येक शेतकऱ्याचा आदर केला पाहिजे. अन्नाचा कण वाचवणे हा शेतकऱ्याचा सन्मान आहे आणि देशाचे नियम पाळणे हा जगाचा सन्मान आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या मते आजच्या काळात शेतकरी आणि जवानांसाठी आपण काय केले पाहिजे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय जवान, जय किसान. काळजी घ्या. बाय बाय. टेक